हाय नमस्कार सगळ्यांना। तर आज आहे बघा आषाढी एकादशी। तर आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर आज मी बघा आषाढी एकादशी निमित्त शाबूचे वडे बनवणार आहे बघा। चला तुम्हाला पण दाखवते मी कसं बनवते ते। चला, इथे शाबू वडा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे बघा शाबू, नंतर मिरची मी बारीक करून घेतली बघा मिक्सरमध्ये, मग शेंगदाण्याचं कूट आणि बटाटे। इथं आपण शाबूमध्ये बघा शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे, नंतर बारीक करून घेतलेली मिरची, नमक टाकून घ्यायचं आहे स्वादानुसार, शिजवून घेतलेले बटाटे मी हाताने चुरून टाकणार आहे बघा। आपण सगळे याच्यामध्ये टाकून घेतले बघा। आता आपण ह्या सगळ्याला एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं, कारण चांगलं एकसारखं हे मिक्स झालं पाहिजे। देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठल। हे बघा आपण सगळं मिक्स करून घेतलंय। आता याचे आपल्याला छोटे छोटे वडे बनवायचे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला। देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला। इथं बघा आपण तेल गरम करून घेतलंय। आता आपण केलेले वडे याच्यामध्ये फ्राय करूया। हे बघा तयार आहेत आपले शाबू वडे, बघू शकता तुम्ही मस्तपैकी फ्राय झालेत। आपण काढून घेऊया बघा हे फ्राय केलेले शाबूचे वडे। तयार आहेत बघा आपले शाबू वडे। तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। इथे आमच्या आर्याला पण आवडले बघा शाबू वडे। हे बघा आर्याचं सगळं आवरलं, त्यांनी शाबू वडे पण खाल्ले आणि त्या स्कूलला चाललेत बघा।